आज बनवूयात मुळ्याचा पराठा। त्यासाठी इथे मी मुळ्याची कोवळी पानं घेतलेली आहेत। देठाचा भाग घ्यायचा नाही। मुळ्याची साल काढून मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा। स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। मुळा मॅश करून घ्यायचा आहे आणि पानं देखील बारीक बारीक कट करून घ्यायची। यामध्ये मी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घातलं, अर्धी वाटी दही, 2 चमचे तेल, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा जाडसर ठेचलेलं अद्रक लसूण, चवीनुसार मीठ घालून पाणी न घालता पीठ मळून घ्यायचं। पीठ 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं। त्यानंतर पोळी तयार करून घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे। आता यावरती तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला फोल्ड करून घ्यायचं। गोल आकारात फिरवत त्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि याचा जाड थोडासा पराठा लाटायचा, एकदम पातळ लाटायचा नाही। हे पहा मी इथे एवढा जाड ठेवलेला आहे। आता आपण हा भाजून घेऊयात। मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचं आहे। वरतून बटर किंवा तेल लावून घेऊ शकता। दही घातल्यामुळे मुळ्याची जी स्मेल असते ती पराठ्यामध्ये अजिबात येत नाही। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा पराठा नक्की आवडेल। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। धन्यवाद।